मेन म्हणजे आमचं इथं यायचं कारण म्हणजे विलासराव साहेब जे 8 दिवसाखाली जी त्यांच्याबद्दल जे वक्तव्य झालेलं आहे आठवणी पुसून काढण्यासाठी ही आठवणी इतिहास घडवलेला कधीच कोणी पुसून टाकू शकत नाही हे आम्हाला समाजाला सांगायचंय. 5 वर्षामध्ये आमच्यापर्यंत आल्याच नाहीत ते. फक्त ज्या वेळेस निवडणुका वगैरे येतात त्यावेळेस आमच्यापर्यंत येतात मतं मागण्यासाठी. अक्षरशः 5 वर्षे पाणी विकत घेऊन आम्ही पेलाव बी आणि सांडलाव बी. आमच्या नळाला कसलंच पाणी नाही. आम्ही गोरकडे बाईला फोन केला, आम्ही रविशंकर बाईला फोन केला. आम्हाला कुणीही पाण्याचा आमचा प्रश्न सोडवला नाही. तुम्ही असं मला कसं काय बोलू शकला? त्यांच्या दारात जरी गेलं तर त्यांनी ना अक्षरशः कधी भेटायला बाहेर येत नाहीत. त्यांनी मध्ये या म्हणत नाहीत ऑफिसमध्ये. त्यांनी रोडवर येऊन 2 शब्द वाकडे बोलायचे आणि निघून जायचे. मग आम्ही कुणाकडे बघायचं? मला सांगा, जर विकत घेऊन पाणी जर प्यायची वेळ येत असेल तर या नगरसेवकचा काय उपयोग आहे? इकडून तिकडून इकडं फक्त उड्याच मारणार आहेत काय? तुम्ही कसं काय एवढं हुकूम गाजवू शकता सर्वसामान्यावर? तुम्हाला जर आमच्या सारख्याने जर कॉल केला की असा असा प्रॉब्लेम आहे, आम्हाला पाणी नाही, मग तुम्ही आम्हाला येऊन आमच्यावरच वरडणार. मग आम्ही आमचे प्रश्न कुणासमोर मांडायचे? आम्ही विकत पाणी घेऊन आमची नाही ना तेवढी ही आमची परिस्थिती. जनतेला कळते कोण काय आहे कसं आहे हे सगळं कळते. त्यांना सांगायची गरज नाही. ह्या 5 वर्षामध्ये जे काही गोष्टी आमच्या प्रभाग नंबर 14 मध्ये ज्या अनुभवलेल्या आहेत तेच मी बोलायला लागले. आता ह्या माझ्या बोलण्यानं मिरची लागणार की तुम्ही जनतेला विचारून नाही गेला, तुम्ही स्वतःच्या कल्याणासाठी स्वतःच्या अस्तित्वासाठी गेला असताल, जनतेच्या कल्याणासाठी तुम्ही गेलेले नाहीत. राहिला प्रश्न देशमुख घराण्याचा, त्यांनी आतापर्यंत जे बोलले ते केले. त्यांनी केलं नाही असं कधीच माहित नाही असं नाही. कसं आहे माहितीये का, बेंडकाला काय वाटते, गटारामध्ये समुद्र वाटते असं वाटायला लागले. ते कुठे जाती धर्माच्या नावावर किंवा अजून कोणत्या ह्याच्यावर त्यांनी जी नाटकं चालू केलेत का ते कुठेतरी बंद करायला पाहिजे. आताच आपली काँग्रेस पक्षाची प्रभाग नंबर 14 मध्ये सभा झाली. याच प्रभागामध्ये मी राहते. माझं नाव प्रिया सूर्यवंशी. प्रभाग नंबर 14 लक्ष्मी कॉलनीची मेन गल्लीमध्ये मी राहते. मेन म्हणजे आमचं इथं यायचं कारण म्हणजे विलासराव साहेब जे 8 दिवसाखाली जी त्यांच्याबद्दल जे वक्तव्य झालेलं आहे आठवणी पुसून काढल्या जातील हे सगळ्यांच्याच मनाला लागलेलं आहे. माझ्याच नाही, तर प्रत्येकाच्या मनाला लागलेली गोष्ट आहे. ही आठवणी इतिहास घडवलेला कधीच कोणी पुसून टाकू शकत नाही हे आम्हाला समाजाला सांगायचंय. पण एक आहे, देशमुख खानदानाला जे बोललं जाते त्याच्या संस्कारावर असो किंवा आणि कुठल्या गोष्टीवर असो ते खूप चुकीचं वाक्य येते. तुम्हाला तुमच्या स्वतःच्या आठवणी बनवा ना. तुम्ही दुसऱ्याच्या ह्याच्यावर खांद्यावर बंदूक टाकून तुम्ही जे बोलताय जे खूप चुकीची गोष्ट होती. इथं कुठं तर पेटलेला आणि राहिला प्रश्न प्रभाग नंबर 14 मधला. आतापर्यंत माझ्या सोबतच्या माझ्या मैत्रिणी आहेत, सगळ्या अनुभवीच आहेत. आम्ही या 5-6 वर्षामध्ये जी गोष्टी माझ्यासोबत किंवा प्रत्यक्षात माझ्या मैत्रिणींसोबत जे काही घडलेलं आहे ते मी सांगते. इथं नगरसेवक हा कसा असायला पाहिजे आता आज आम्हाला सांगायची वेळ येते. कारण सांगते, नगरसेवकानं त्याच्या मर्यादित भागापुरतं काम केलं जाते, पण ऍक्च्युअल मध्ये आमच्या प्रभागामध्ये प्रत्येकाचं तुम्ही फीडबॅक घ्यायचं, प्रत्येकाच्या घरी जाऊन घ्यायचं. जसं व्हायला पाहिजे तसं काम झालेलं नाही. जेव्हा इलेक्शन येते तेव्हा तुम्ही येता, गोड बोलता, इलेक्शन मध्ये आम्ही तुम्हाला जिंकून दिलो मान्य आहे, पण एक महिला म्हणून किंवा तुम्ही आणि काही ह्याचे प्रभागाचे एक म्हणजे मेन कर्मचारी म्हणून तुमचं काम करणं हे आमचं काम म्हणजे तुमचं काम होतं. आमच्या सगळ्या समस्या पूर्ण करणं ऍक्च्युअल मध्ये ते झालेलं नाहीये. आपल्यापर्यंत आल्याच नाहीत त्यांनी. 5 वर्षामध्ये आमच्यापर्यंत आल्याच नाहीत त्यांनी. फक्त ज्या वेळेस निवडणुका वगैरे येतात त्यावेळेस आमच्यापर्यंत येतात मतं मागण्यासाठी. ज्या आमच्या ऍक्च्युली खरं रिअल आमच्या काही मोठ्या मोठ्या अडचणी नाही आहेत, छोट्या छोट्याच आहेत. जसं की रस्ते वगैरे हेच त्यांनी आमचं काम केलं असतं तर आम्हाला खूप काही आनंद झाला असता. पण त्यांनी असं काही आमच्या सोबत आपल्या प्रभाग क्रमांकामध्ये त्यांच्याबद्दल तर मी बोलणारच. कारण सांगते, मी सर्वसामान्य नागरिक आहे. मी ना या पक्षाचे ना त्या पक्षाचे आहे. ऍक्च्युअल मध्ये त्यांनी आम्हाला जनतेला विचारून पक्षामध्ये दुसऱ्या पक्षामध्ये गेलेत का नाही, मग त्यांनी आम्हाला काहीच बोलू शकत नाहीत. हा आमचा प्रश्न राहिला. आणि राहिला प्रश्न त्यांचा वैयक्तिक, मी नाव नाही घेत, आता सगळ्या जगाला माहितीये की कोण पक्ष फोडले तर कोण कुठे गेलेत ते. माझी त्यांची दुश्मनी पण नाही, मला पण ते भावासारखेच आहेत. पण एक सांगते, त्यांनी ज्या पक्षात होऊन काम केले त्यांच्या ह्याच्यामध्ये ते आधी पण त्यांनी काँग्रेसमध्ये असूनच काम केले. त्यांचं नाव पण काँग्रेसमुळे आहे. मी ही खणखवून सांगते. कारण सांगते, मला काही हेनी देत नाहीत ना त्यांनी देत नाहीत. मी नागरिक म्हणून एक आधी तर बोलायला लागले. त्यांना जे काम करायचं जे कर्तव्य त्यांचं होतं ते कधीच झालेलं नाही. त्यातल्या त्यात माझ्या शेजारणीचा एक 8 दिवसाखालचा अनुभव आहे. प्रचाराला हे गणेश भैया आले पूर्ण टीम घेऊन. माझ्या मैत्रिणीनं काय बोलली, कुठे हिला नळ नव्हतं, पाण्याचं नळ नव्हतं. 5 वर्ष झालं हिनं नळासाठी प्रयत्न केलेला, हिला कधीच नळ भेटलेलं नाही. गणेश भैयाच्या एका सांगण्यावरून त्यांनी 2 दिवसामध्ये नळ अक्षरशः 5 वर्षे
पाणी विकत घेऊन आम्ही पेलाव बी आणि सांडलाव बी आमच्या नळाला कसलंच पाणी नाही. आम्ही गोरपडे बाईला फोन केला, आम्ही रविशंकर बाईला फोन केला, आम्हाला कुणीही पाण्याचा आमचा प्रश्न सोडवला नाही. आता निवडणुकीच्या अगोदर आम्ही गणेश भाईची भेट झाली, एकच वेळेस सांगितले की भैया आम्हाला खूप प्रॉब्लेम आहे. आमचा भैयाने लगेच 1 दिवसात प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाय. आणि ज्या वेळेस बी आम्ही नगरसेवकला फोन करत होता की बघा मॅडम असं असं आहे, नळाला पाणी येत नाही, तर त्यांनी आमचा प्रश्न किंवा आमचं काय आहे ते विचारायला येत नव्हते. त्यांनी तुम्ही आम्हाला असं कसं काय बोलू शकता, तुम्ही असं मला कसं काय बोलू शकला. त्यांच्या दारात जरी गेलं तर त्यांनी ना अक्षरशः कधी भेटायला बाहेर येत नाहीत. त्यांनी मध्ये या म्हणत नाहीत ऑफिस मध्ये, त्यांनी रोडवर येऊन 2 शब्द वाकडे बोलायचे आणि निघून जायचे. मग आम्ही कुणाकडे बघायचं, कारण की चुकी आमचं अंतर फक्त 2च घर सोडून आहे हा. त्यांच्यामध्ये आणि त्यांच्या घराच्या अंतरामध्ये फक्त माझ्या 2च घराच्या घरं समोरच्या साईडलाच घर आहे ते actually. हा. मग जनतेला ही परिस्थिती आहे. मग मला सांगा, जनतेला जर विकत घेऊन पाणी जर प्यायची वेळ येत असेल तर या नगरसेवकचा काय उपयोग आहे. इकडून तिकडून इकडे फक्त उड्याच मारणार आहेत काही. आम्हाला कोणी जनतेच्या ही प्रश्नाचं ही जी तुम्ही आम्हाला क्वेश्चन करताय, ऍक्च्युअल मध्ये हे बी सत्य सांगते, आम्हाला कोणी हायर केलेलं नाही इथं. जे सत्य परिस्थिती आहे, एक सर्वसामान्य नागरिक म्हणून मी तर आज बोलते. आम्ही मनातून तळतळून बोलतो, कारण की आम्हाला खूप त्रास झालाय. आम्हाला ह्या 5 वर्षामध्ये इतका त्रास झालाय ना, पाण्याचा असू, रस्त्याचा असू, प्रत्येक गोष्टीचा असू. मग आमचा जर प्रश्न जर सोडवत नसतील तर आम्हाला असले नगरसेवक कशाला. आम्हाला नको आहेत आता ते नगरसेवक. प्रभाग क्रमांक 14 काय म्हणते बघा. आता काय म्हणणार एकच गणेश भैया, आम्हाला ज्या दिवशी समजलं ना की आता असं म्हणजे ह्याच्यामधून काँग्रेस पक्षातून आम्हाला मेन काम म्हणजे करणारे गणेश भैया आहेत म्हणल्यावर आम्ही सरळ म्हणलं नाही, चेंज तर माझंच नाही, इथं इथं प्रत्येकाचा मी फीडबॅक घेतलेला आहे. प्रत्येक घरी जाऊन एकच बोलणं आहे. आता हे बघा, गल्लीतला मामला आहे, आम्ही कुणीच काही म्हणू शकत नाही डायरेक्ट, आम्ही तेच म्हणणार. पण आज खणकावून मीडियाच्या समोर सांगायची वेळ आलेली आहे, आम्हाला बदल पाहिजे. मनात आणि घराघरात एकच हक्काचा माणूस पाहिजे आम्हाला. आम्ही जर तुम्हाला जर आमचे समस्या घेऊन आमचे नागरिक जर जातात तर तुम्ही तिथं डायरेक्टली तुम्ही उलट बोलताय. आता डायरेक्ट सांगते, तुम्ही गेटला कुत्रं बांधताय म्हटल्यानंतर तुम्ही कुठला नगरसेवक राहिलात? तुमचं हे कर्तव्य नाही ना, तुम्ही नागरिकांचं कर्तव्य. तुम्ही कसं काय एवढं हुकूम गाजवू शकता सर्वसामान्यवर. तुम्हाला जर आमच्या सारख्याने जर कॉल केला की असा असा प्रॉब्लेम आहे, आम्हाला पाणी नाही, मग तुम्ही आम्हाला येऊन आमच्यावरच ओरडणार. मग आम्ही आमचे प्रश्न कुणासमोर मांडायचे. आम्ही विकत पाणी घेऊन आमची नाही ना तेवढी ही आमची परिस्थिती नुसतं नाही. पाणीच नाही तर कोणताही एक विषय असो. नगरसेवक म्हणून काय कर्तव्य आम्हाला असते दिसलाच त्यांचं, नाही मूलभूत नगरसेवक. गरजा काय असतात त्यांच्या नगरपुरत्या, आम्हाला नगरसेवक दिसलाच नाही. ते झालं. पण एक नगरसेवक म्हणून त्यांचं काय कर्तव्य असतंय हे आम्हाला सांगून द्यायची वेळ आलेली आहे. छोट्या छोट्या गरजा असतात, काय नाली, रस्ते, लाईट पोल. प्रत्येक जागी जर तुम्ही लाईट जर लावत नसाल, अंधार असेल, जर मेन गल्लीला जर तुम्ही जर नीट रस्ते करत नसाल आणि अंधार ठेवत असाल तर तुमचं काहीच आम्हाला हे नाही. हात घालून कचरा काढावा लागेल नालीत. जर समजा कचरेवाला आला, नाली साफ करून